मित्रांनो, खूप दिवसानंतर आज सकाळी दीदी आणि मी सोबत रेडी होत होतो आणि जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा मजा मस्ती तर होणार. तर आज एका दिवसामध्ये आपल्याला 2 मेकअपच्या ऑर्डर कंप्लीट करायच्या होत्या आणि दोन्ही मेकअप ऑर्डरचं लोकेशन वेगवेगळं होतं. एक अंधेरी होतं आणि एक विरार होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी रेडी झालो कारण मला पहिल्या लोकेशनला म्हणजेच विरारला लवकर जायचं होतं आणि आज दीला जॉबला पण जायचं होतं आणि सेकंड मेकअप लोकेशन साठी पण यायचं होतं. ते आम्ही कसं मॅनेज केलं ते तुम्हाला पुढे सांगतो. तर दीनं बनवलेला नाश्ता मी खाल्ला आणि माझ्या असिस्टंटला मी पिक केला आणि पोहोचलो पहिल्या लोकेशनला म्हणजे विरारला. पोहोचल्यावर सेटअप लावून घेतला. या मेकअप ऑर्डरला दीला सोबत यायला पॉसिबल होणार नव्हतं, त्याच्यासाठी मी एक असिस्टंट हायर केला होता माझ्या हेल्पसाठी. आता इकडे आपली ब्राईड आली होती आणि त्यांना यायला थोडासा लेट झाला होता. तुम्ही बघू शकता त्यांच्या कपाळावर किती लोकांनी कुंकू लावले. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुंकू क्लीन करून घेऊयात. आता नेटकीच त्यांची हल्दी पण झाली होती, त्याच्यामुळे त्यांच्या गालावर हळद आहे. आपण फटाफट क्लीन केला आणि मेकअपला स्टार्ट केला. आज आपल्या ब्राईडला खूप मिनिमल असा लुक पाहिजे होता. त्यांना हेवी बिलकुल पण आवडत नाही, त्याच्यामुळे त्यांनी डोळ्यामध्ये लेन्स पण टाकायला मना केला होता. ब्राईडचा मेकअप, हेअर आणि ड्रॅपिंग डन करून आपल्या नेक्स्ट लोकेशनला पण निघायचं होतं, जे की अंधेरीमध्ये होतं. जायला 1 तास लागणार होता आणि लेट पण झाला होता. आपल्या या ब्राईडचा मेकअप आणि हेअर टाइम मध्ये कंप्लीट झाला होता आणि ओव्हरऑल लुक ब्राईडला जाम आवडला होता. त्यांना जसं पाहिजे होतं मिनिमल तसं त्यांना मी प्रोव्हाइड केलं होतं. त्यांनी मला साडी ड्रॅपिंगसाठी इनफ टाइम नाही दिला. त्यांचे घरचे थोडेसे घाई करत होते आणि त्याच्यामुळे मला जशी फिनिशिंग पाहिजे होती तशी फिनिशिंग मिळाली नाही. आणि असा होता ब्राईडचा फायनल लुक आणि फायनल लुक त्यांना जाम आवडला होता. हा फायनल लुक त्यांना आवडणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हा लुक कंप्लीट करून आपण निघालो होतो आपल्या नेक्स्ट लोकेशनला. नेक्स्ट लोकेशनची म्हणजेच अंधेरीची मेकअप ऑर्डर आपण उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये कव्हर करूयात. आजसाठी एवढंच, उद्या भेटूयात.